न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कमालीचा आक्रमक झाला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेळगाव, लोणी आणि आनाळा जिल्हा परिषद गटातील निष्ठावंत शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत परंडा पंचायत समिती आणि धाराशिव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच असा ठाम निर्धार सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी व्यक्त केला। धाराशिवचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। यावेळी तालुका प्रमुख मेघराज पाटील यांची विशेष उपस्थिती होती। शिवसेना संपर्क नेते अंबादास दानवे, लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरे आणि विधानसभा संपर्क प्रमुख संजय नटे यांच्या विशेष सूचनेनुसार या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। शेळगाव, लोणी आणि आनाळा गटातील निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्ष संघटनेची ताकद दाखवून दिली। आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करण्याबाबत आणि जनसंपर्क वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। परंडा पंचायत समितीवर सत्ता काबीज करणे आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करणे हेच एकमेव ध्येय असल्याचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांनी यावेळी सांगितले। महाविकास आघाडीच्या काळातील विकास कामे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले जनहिताचे निर्णय घराघरात पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी विजयाची शपथ घेत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली। यामुळे परंडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।